तुमच्या सोबत लग्न झालं त्यांच्या सोबत काय भांडण बिंडण होत होते सर. होत होते. कुणी मारहाण केली होती? एकदा हाणलं होतं मला त्यांनी. नवऱ्याने हाणलं होतं. नवऱ्याने मारहाण केली. बाकी दुसरे कुणी शिवी गाळ असं सासू सासरे देत होते तसे, पण मी कानाला टाकत होते. आता मान्य जरी नसलं तरी करावंच लागतं ना. लहान वय जरी असले तरी बी आई वडिलांच्या परिस्थितीमुळे हे असं नाही म्हणता आलं नाही ना. Hello and welcome. We are here in Maharashtra's Beed district, a district notoriously known for child marriages. Now, over the years, Beed has seen an unusually high number of cases of child marriage compared to the rest of the country. This is a district where girls as young as 14 years old are married off, leaving a big question mark on their education. So, what are the reasons for this? We are here on ground to speak to a whole range of people to understand the reality of child marriage. It's a warm April morning in Maharashtra's Beed. The small city, roughly 450 kilometers away from India's financial capital of Mumbai, is up and running early. A few political hoardings displayed prominently remind you it is election season. Some 10 kilometers away from the city, in Beed district's Kathoda village, sits 25-year-old Jyoti Thorat. In a small tin shed are her 2 children and mother. A sugarcane cutter for 15 years, Jyoti was a victim of child marriage. माझ्या आईला काम होत नव्हतं की माझ्या आईची गर्भपिशवी काढली होती आणि माझ्या वडिलाचं पण हरण्याचा आजार असल्यामुळे त्यांचं पण ऑपरेशनचं चाललं होतं. तर मग माझ्या बहिणीचं लग्न केल्यानंतर मी तिकडं पण 2 वर्ष केलं, म्हणजे लग्नाच्या अगोदर पण 2 वर्ष लग्न केलं की आई आजारी असल्यामुळे, वडील पण आजारी असल्यामुळे, दोघं आजारी असल्यामुळे मी तिकडं 2 वर्ष केलं. नंतर 2 वर्ष झाल्यानंतर मग 3ऱ्या वर्षी माझं लग्न केलं की आता ठेवायचं ना ग, आता मुलगी मोठी झाली. मी 9वी मध्ये होते ना, आणि 9वीची मग तिकडून येऊन इथं माझे आई वडील, मी शिवणी शाळेमध्ये होते इथं शिवणी हायस्कूलमध्ये, मग माझे आई वडील तिथं येऊन 7-8 दिवस राहिले शाळेपाशी. आणि नंतर तिथं मी परीक्षा दिली 9वीची, आणि 9वीची परीक्षा देऊन 9वीचे सुट्ट्या लागल्या की लगेच माझं लग्न केलं. आता मान्य जरी नसलं तरी करावंच लागतं ना. लहान वय जरी असले तरी बी आई वडिलांच्या परिस्थितीमुळे. Jyoti isn't the only one. She's among the many girls in Beed who are married at an early age every year. Data from the Ministry of Women and Child Development shows that across Maharashtra, there were 82 instances of child marriage in 2021, 50 in 2020, and 13 in 2018. According to the National Family Health Survey, in India, 23.3% women were married before they turned 18. In Beed, 43.7% of women are wed before reaching 18, way above Maharashtra's average of 21.9%. So what explains Beed's numbers? Beed is located in Maharashtra's Marathwada, which is a drought-prone region. As per reports, for decades, about 12 lakh to 15 lakh people have been migrating within Maharashtra to cut sugarcane for 6 to 7 months a year. Many migrate to western Maharashtra's Sangli, Kolhapur, Pune, Satara, and even neighboring Karnataka in some cases. Parents say the nature of the work leads them to get their daughter married early. मग आपण कारखान्याचे पैसे घ्यायचे, मुलीचे लग्न करायचे. आपल्या घरी काय तसला परवानगीच काय नव्हती. मुलीनं लग्न करायचं का, नवरदेव कसा पाहिजे, काय पाहिजे, बापाने आणणे पाहुणं लगेच जमणं, भाजी भाकर करायची आणि लग्न लावायचं, असं होतं. मुलीचं विचारायचंच नव्हतं तेव्हा. मुलींनी काय विरोध केला? काहीच नाही केला त्यांना. मुलीला तर इतकी अडचण होती की घरी ठेवलं तर भीती वाटती, गावावर ठेवलं तर आजी आजोबा राहायचं तर कोण सांभाळायला, म्हणजे त्याची चांगली सुविधा नसती. म्हणून मग त्याच्यासाठी आपल्या सोबतच राहायचं. पुन्हा कायचं 11 वर्षाला तर 10-11 वर्षाला तर लग्न बी करायचं होतं मी. का तर भीती निर्माण की समज कुणी काही मुलीला म्हणेन काय की काय नेतेन काय की काय, म्हणजे अशी मनात काही बी शंका येऊन
म्हणजे 11-12 वर्षाच्याच मुलीला ऊसतोडा बी लावते तर, आणि तसं मग ते 1 वर्ष तिने ऊसतोडा की दुसऱ्या वर्षी तिचं लग्नच करून द्यायचं की आता ती ऊसतोडी ती आणि आता ठेवून काय तिचा उपयोग नाही जवळ आपल्या म्हणून असं. The Prohibition of Child Marriage Act 2006 makes child marriage a punishable offence. If a person performs, conducts, directs or abets any child marriage, he shall be punishable with rigorous imprisonment for 2 years or with fine which may extend to 1 lakh rupees or both. In 2021, an amendment was introduced in the Lok Sabha to raise the marriageable age for women from 18 to 21 years. In December 2021, Union Minister for Women and Child Development Smriti Irani referred the bill to a parliamentary standing committee for further scrutiny. डेटा बतलाता है कि 15 साल से 18 साल की उम्र में 7% बेटियां गर्भवती पाई गई हैं। 18 साल से कम उम्र में 23% लड़कियों का ब्याह रचा दिया गया, जबकि कानून उसकी इजाजत नहीं देता। और आज जो लोग आपने अपनी बात रखी, मेरा माननीय सदस्यों से अनुरोध है, विरोध कर रहे हैं। अपनी बात रखी है। Child marriage is not just restricted to Maharashtra. As per a UNICEF report, 5 states account for over half of the girls and women who married in childhood. These states include Uttar Pradesh, Bihar, West Bengal, Maharashtra, and Madhya Pradesh. For Jyoti, life has not been the same since. Marrying at an early age meant a host of problems, including high debt and a challenging pregnancy. माझ्या घरची परिस्थिती पण गरीबच आहे की अगदी श्रीमंत नाहीये, कारण की माझे जे सासरे होते ना त्यांना कॅन्सरचा आजार होता सासऱ्याला, आणि माझं लग्न झालं की 2-3 वर्षांनी त्यांना कॅन्सरचा आजार खूपच झाला जास्त. तर कॅन्सरचा आजार झाल्यामुळं आम्ही ना कर्ज काढलं लोकांकडून, 10 रुपये टक्क्याने काढलं, मुकादमाकडून पण उचल घेतली, आणि सगळं त्यांचं हे म्हणलं 16 लाखापर्यंत त्यांचा खर्च गेला तो त्यांच्या आजारपणाचा. तर ते आजारपणाचा खर्च गेल्यामुळे मग मला दरवर्षी ऊसतोडीला जावं लागते, कारण की ते कर्ज फिटतच नाहीये. दरवर्षी उचल घेते मी मुकादमाकून की आम्हाला उचल म्हणून द्या की का आम्ही नंतर तुमच्या पाठीमागच येऊ की दुसरीकडे जाणार नाही ऊसतोडीला, दरवर्षी तुमच्याच पाठीमागे येऊन तुमचे पैसे आम्ही परत करू म्हणून फेडू ऊसतोडीला. पण ऊसतोडीला गेल्या पण तेवढे पैसे फिटत नाहीत, कारण की तिकडे पण लय धंदे होत नाहीत. किती बी जीव तोडून धंदा केला तरी लय ती लय आम्हाला 400च हजेरी पडते, दोघं मिळून. पुन्हा गड्या बाईला 200, गड्याला 200 एवढीच. म्हणजे 18व्या वर्षी मला मुलगा राहिला होता, आणि म्हणजे 19व्या वर्षी त्यांचा जन्म झाला म्हणायचं. तर त्याच्या वेळेस की मला ब्लड कमी होतं, आणि ब्लड पण कमी होतं, आणि बाळाला पाणी पण कमी पडत होतं. त्यामुळे डिलिव्हरीला पण खूप त्रास झाला की 15 दिवस दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहिले. खाजगी दवाखान्यात पण खूप पैसे गेले, खाजगी दवाखान्यात तिथं पण काहीच मला फरक नाही पडला. तर सरकारीमध्ये सिव्हिलमध्ये पण ॲडमिट झाले, सिव्हिलमध्ये पण 3-4 दिवस ॲडमिट झाल्यानंतर पण तिथं पण काही फरक. नंतर घरी आणल्यानंतर 2-3 दिवसांनी डबल आजारी पडले मी, नंतर डबल नेलं मला वापस. डॉक्टर काहीच नाही, त्यांनी नुसते स्लाईन लावायचे आणि गोळ्या द्यायचे आणि वापस लावायचे की जा काय नाही नॉर्मल आहे असं म्हणायचे, पाठवायचे वापस. आणि मग ते पोटात असताना पण कारखान्याला पण काम करावं लागायचं ना, तर कारखान्याचं पण काम केलं 9व्या महिन्यापर्यंत. चढता येत नव्हतं ना, फळीवरती चढता येत नव्हतं. मग ते फळीवरती नाही चढता आल्यावर ते लोक बोलतात ना की कमी पैसे घेतलेस का, वर चढत नाहीस, असे लोक पण बोलत होते. Another fallout of child marriage has been domestic violence. Studies show girls who marry before 18 are at increased risk of violence from their partners and their partners' families. The greater the age difference between girls and their husbands, the more likely they are to experience partner violence. This 16-year-old girl in Beed Rural was married in 2022 to a 31-year-old man. She was 14 at the time. While a case has been registered and the girl rescued, the scars still remain. सोबत लग्न झालं त्यांच्यासोबत काय भांडण बिंडण होत होते सर. कुणी मारहाण केली होती? एकदा हाणलं होतं मला त्यांनी, नवऱ्याने हाणलं होतं. नवऱ्याने मारहाण केली? हा, कशाने मारलं? हाताने. 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 बाकी दुसरे कोणी शिवी गाळ असं
सासू देत होते तसे, पण मी काढण्याला टाकीत होते. कशामुळे? हे असं घरात बसलं की नाही काम केली की असं होत होतं. तुला विचारलं होतं का लग्न करायचं दुसऱ्या पोरासोबत? विचारलं होतं, माझी सहमती नव्हती. कसं लग्न लावून गेलं? बळजुबरी का? जबरदस्ती लावून तिला हाणलं होतं, मला आईने त्यांनी हाणलं होतं. आंध्याला गेली का? 1 वर्ष राहिले होते. मग काय झालं पुन्हा? पुन्हा मग मलाच मागून टॉर्चर करायला लागले सगळे. कशामुळे टॉर्चर करायचं? ते माहीत झालं ना त्याचं माझं सोडून झालं. Activists say the problem of child marriage is much deeper. Tatwashil Kamble has been working on ground as an activist for more than a decade. He, along with his partner, claimed to have stopped more than 4,000 child marriages over the years. Kamble points to challenges faced on ground from a societal point of view and how child marriage is never an election issue in the district. चाइल्ड मॅरेज थांबवायला गेल्यानंतर कधीही म्हणजे थांबवत नाहीत लोक, विरोधच करतात दरवेळेस. ते म्हणतात की आमच्या एवढ्या घरातल्या समस्या आहेत त्या सोडून तुम्ही मुलींचा आमच्या बालविवाह थांबवला, कारण आम्ही कसं तरी खर्च ऍडजस्ट करून आम्ही आमच्या मुलीचा विवाह करत आहोत. आणि या अगोदरही गावात भरपूर बालविवाह झाले, तुम्ही कधी थांबवला नाही, आमचंच का थांबवण्यासाठी आलात, असेही लोक प्रश्न विचारतात. त्यानंतर विरोधही केला जातो. काही लोक अंगावर आलेले आहेत मारण्यासाठी. कधी कधी पॉलिटिकल प्रेशर येतं की तुम्ही त्या बालविवाहामध्ये हस्तक्षेप करू नका, लग्न होऊ द्या. पॉलिटिकल कधीच मुद्दा हा झालेला नाही, कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आता गत 10 वर्षापासून एक खासदार ह्या महिलाच आहेत. तरीही बालविवाह कधीही निवडणुकीचा मुद्दा बनलेला नाही, कारण त्यांना हे वाटतच नाही की आपल्या बालविवाह म्हणजे काही समस्या आहे. परंतु जे इलेक्शन लढणारे लोक आहेत, महिला असो किंवा पुरुष असो, त्यांनी कधीही याला इलेक्शनचा मुद्दा बनवला नाही किंवा ही समस्या सोडवण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाची समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या बालविवाहाची समस्या सोडवण्यासाठी कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांनी प्रयत्न केलेले नाही. कारण आपली जी संस्कृती आहे, मुलगी वयात आल्यानंतर लगेच शेजारी पाजारी किंवा नातेवाईक आहेत ते लगेच लग्नाची चर्चा सुरू करतात. आता तिला पाळी आलेली आहे, चला लग्नाचं बघावं, वयात आली आहे. ही जी आपलं कल्चर आहे हे बदलण्यासाठीच आपल्याला काम करावं लागेल. कायदा कडक आहे, बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006ला त्याच्यामध्ये अमेंडमेंट होऊन चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु कायद्याचा धाक न राहता ह्याच्यातून समाजाने स्वतःहून हे स्वीकारावं की आपल्या मुलीचं फक्त 18 वर्षच नाही तर तिचं शिक्षण पूर्ण किंवा स्वतःच्या पायावर. Police data obtained by HW News English show in 2023, 23 FIRs have been registered by the Beat Police, with 250 people being made an accused. Police officials say they have prevented close to 110 marriages in 2023 alone and are seeing a dip this year. हमें जो इंफॉर्मेशन मिलती है तो हमारा जो कंट्रोल रूम है उसमें 112 नंबर पे काफ़ी कॉल आते हैं. उसके बाद 1098 के ऊपर भी काफ़ी कॉल आते हैं और उस मुताबिक हमारे पुलिस जो टीम है जो स्पॉट पे पहुंच के उसको हम प्रिवेंट करने की कोशिश करते हैं, या फिर अगर बाल विवाह हो रहा है तो उसमें गुना दाखिल करते हैं. जो भी बाल विवाह गुना दाखिल होता है, बाल विवाह गुना, तो उसमें हम जो लड़की वधू वर जो रहता है उनके माता पिता, जो भी ऑर्गेनाइज़र है, जो भी फैसिलिटी प्रोवाइडर है, कि मंडप वाला, डेकोरेटर, केटरर, जो भी बाराती है, उन सब के ऊपर गुना दाखिल करते हैं. तो इससे अच्छा इम्पैक्ट हमें मिला है और हम काफ़ी चीज़ें वहाँ से सीज भी करते हैं. मतलब वहाँ का जो मंडप वाले का कुछ सामान या फिर जो केटरिंग वाले का सामान, तो इससे अच्छा इम्पैक्ट हमें मिला है. Meanwhile, schools are emerging as one of the key shields to raise awareness about the perils of child marriage. Like this initiative, every Monday, thousands of children in schools in Beed take an oath to not get married before the legal age and report it if such an event takes place. The school are the main center wherein the kids actually spend a lot of time there, and students come to know the helpline number
to call if they witness the child marriage. So we received lot many calls in last year. Since April to this March, we have stopped nearly 175 child marriages in 1 year, wherein in the previous years it was in the double digit, like 19 child marriages were stopped, later on 25, then it came to around 70, then 122. So but now we have almost reported more than 175 cases. We have stopped the child marriages. But in cases where we couldn't get any complaints, or where we couldn't report it, or where our intelligence couldn't work out, there certain child marriages have happened. In those cases we have lodged the FIR. 19 FIRs have been filed in the last year, like in the financial year of 2023. But when we have lodged the FIR, we have lodged the FIR against the parents, we have lodged the FIR against the place where the marriage ceremony took place, against the photographer, and against all the people who were present there. So it has given a very good result and good impact. If we instill the sense of confidence among the girl students, and if we instill the confidence among the parents, and definitely we can improve upon it. Data also shows girls living in poor households with less education are at a higher risk of child marriage. As per a parliament reply, dropout rates among girls in 9th and 10th grade in Bid alone was in double digit, touching as high as 14.4% in 2020-2021. Women like Jyoti, who now wish to stop more child marriages in her area, regrets not completing her education. वाटत नाही तर कसं वाटतंय ना, इतक्या लवकर उगाच लग्न केलं, आपली पुढची झालं असतं. आणि माझे शिक्षक लोक पण आज भेटतात ना मला. इथं पण या काटोडे गावात पण एक माझे शिक्षक आहे, ते मला बोलत असतात की ज्योती इतक्या लवकर तू लग्न का केलंस. पण आई वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे ते लग्न करावं लागलं ना. सगळ्यांना म्हणलं तर पेपर याच्यात नवीचे असं तसं, तर नाही म्हणजे काय करायचं आता शिकून. Activists say that these initiatives are a step in the right direction because it helps raise awareness about child marriage. However, they add that there's a long road to go before we finally see the end of child marriage. This is Shubham Chauhan reporting for HW News.